कोरेगावातील पत्रकारांच्या दिशादर्शक कार्याचे कौतुक. पत्रकार भवन व गृहनिर्माण संस्थेच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊ, आमदार महेश शिंदे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे मुख्यालय असलेल्या कोरेगाव येथील पत्रकारांनी समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणीचा प्रभावी व दिशादर्शक वापर केला आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे कार्य कोरेगावातील पत्रकार सातत्याने करत आहेत. ही बाब अत्यंत स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांनी काढले. दरम्यान कोरेगावातील पत्रकारांची पत्रकार भवन व पत्रकार गृहनिर्माण संस्थेची मागणी गांभीर्याने विचारात घेतली जाईल व नगरपंचायतीच्या माध्यमातून हे दोन्ही विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कोरेगाव नगरपंचायत आणि आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष हनुमंतराव बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संतोष आबा जाधव, तालुकाध्यक्ष निलेश यादव यांच्यासह आजी माजी नगरसेवकांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार शिंदे पुढे म्हणाले की काळानुसार पत्रकारितेचे स्वरूप बदलत असून नवनवीन तंत्रज्ञान या क्षेत्रात येत आहे. त्यानुसार कोरेगाव शहरातील पत्रकार ही तंत्रज्ञानात पारंगत झालेले दिसतात, याचा मनस्वी आनंद आहे. कोरेगावातील पत्रकारिता दर्जेदार असून चांगल्याला चांगले म्हणण्याचे धैर्य आणि वाईट प्रवृत्तीला आपल्या लेखणीद्वारे योग्य जागा दाखवण्याची ताकद येथील पत्रकारांकडे आहे, याचा अभिमान वाटतो. कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानंतर कोरेगाव शहर व परिसरातील पत्रकार व वृत्तपत्र छायाचित्रकारांचा आमदार महेश शिंदे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राहुल प्रकाश बर्गे व महेश साहेबराव बर्गे यांनी आपल्या मनोगतातून पत्रकारांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेनुसार कोरेगावात पत्रकार भवन व पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून निश्चितपणे पुढाकार घेण्याचा शब्द दिला. पत्रकारांच्या वतीने सुरेश बोतालजी व गणेश बोतालजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संतोष नलावडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महेश बर्गे यांनी केले. या कार्यक्रमास पत्रकार पांडुरंग बर्गे, प्रकाश गायकवाड, राजेंद्र वाघ, सोमनाथ शिंदे, साहिल शहा, सतीश गायकवाड, राजेंद्र तरडेकर, शेखर रसाळ, अजमुद्दीन मुल्ला, नवनाथ पवार, विक्रम जगदाळे, अधिक बर्गे, सुनील उर्फ दादा वाकडे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, परशुराम बर्गे, सागर विरकर, सागर बर्गे, राजेंद्र वैराट, नितीन उर्फ बच्चूशेठ ओसवाल, संतोष बर्गे, अर्जुनदादा आवटे, भाजप शहराध्यक्ष दीपक फाळके, शिवसेना शहर प्रमुख महेश शामराव बर्गे, साहेब युवा मंचचे संस्थापक विजय घोरपडे, अजित विलासराव बर्गे, दीपक कांबळे, वैभव बर्गे, श्रीकांत बर्गे, सिद्धार्थ बर्गे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अंगापूर पंचक्रोशीच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी देणार आमदार मनोजदादा घोरपडे. कोरेगाव व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाशी निगडीत असलेल्या अंगापूर पंचक्रोशीच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितपणे सातत्याने प्रयत्न केले जातील. यापूर्वीही या भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असून भविष्यातही जास्तीत जास्त निधी दिला जाईल, अशी ग्वाही मनोजदादा घोरपडे यांनी दिली. अंगापूरतर्फे ते निगडी वंदन या रस्त्यासाठी सुमारे 1.5 कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार महेश शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी अंगापूर वंदन येथील पानत रस्त्याची पाहणीही करण्यात आली. या रस्त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे. काळसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर अरुणाताई बर्गे, अंगापूरचे सरपंच पूनमताई शेडगे, खटाव मान शुगर लिमिटेडचे संचालक कृष्णा शेडगे व विलास शेडगे, अजिंक्यदारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव शेडगे, अंगापूरचे माजी सरपंच किरण येवले, राजेंद्र कनसे, गणेश दीक्षित, ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सेवा सोसायटीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. अंगापूरतर्फे निगडी व अंगापूर वंदन पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे व आमदार महेश शिंदे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधत स्थानिक प्रश्न, विकास कामे व भविष्यातील नियोजनावर चर्चा केली. अंगापूर पंचक्रोशीच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने काम केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. सातारा, वडूज व वाई येथे नवे खरेदी केंद्र सुरू. राज्य शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीस 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच सातारा, वडूज व वाई येथे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजयकुमार सुद्रिक यांनी दिली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी प्रक्रिया 30 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली असून प्रत्यक्ष खरेदी 15 नोव्हेंबरपासून सुरू आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी नोंदणीची अंतिम मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. सन 2025-2026 या वर्षासाठी शासनाने 5,328 रुपये प्रति क्विंटल असा आधारभूत दर निश्चित केला आहे. या दराने सोयाबीन खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पणन महासंघ व नाफेडमार्फत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, सातारा, फलटण, वाई व कराड येथील तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ तसेच मसूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेस खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय नव्याने वडूज येथील खरेदी विक्री संघ, सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती ग्राहक संघ लिमिटेड व कवठे तालुका वाई येथील समृद्धी सहकारी संस्था या 3 केंद्रांनाही परवानगी मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी केंद्रांची संख्या आता 9 झाली आहे. कोरेगाव, फलटण, वाई व मसूर येथील केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू असून आतापर्यंत कोरेगाव केंद्रावर 339 शेतकऱ्यांची नोंदणी होऊन 333 शेतकऱ्यांकडून 4,070 क्विंटल, फलटण केंद्रावर 211 शेतकऱ्यांची नोंदणी होऊन 192 शेतकऱ्यांकडून 2,347 क्विंटल, वाई केंद्रावर 175 शेतकऱ्यांची नोंदणी होऊन 148 शेतकऱ्यांकडून 1,520 क्विंटल, तर मसूर केंद्रावर 92 शेतकऱ्यांची नोंदणी होऊन 82 शेतकऱ्यांकडून 988 क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 755 शेतकऱ्यांकडून 8,926 क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे. याशिवाय पणन महामंडळाकडून मंदप्रभा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, शिखर शिंगणापूर तालुका मान, संकल्पकृती ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी हिवरे तालुका कोरेगाव तसेच येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनी वर्धनगड पुसेगावजवळ तालुका खटाव या केंद्रावरही सोयाबीन खरेदी सुरू आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आपल्या गावाजवळील नाफेड, NCCF किंवा पणन मंडळाच्या नजीकच्या शेतमाल खरेदी केंद्रावर जाऊन सातबारा, उतारा, आधार कार्ड व बँक पासबुकसह नोंदणी करून घ्यावी. नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पॉज मशीनद्वारे होत असल्याने आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा पणन अधिकारी हनुमंत पवार, संबंधित खरेदी विक्री संघ अथवा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही सुद्रिक यांनी केले आहे. कास पठार परिसरातील पाली गावात गव्हाच्या पिकात गांजाचा मळा उघड. सातारा तालुका पोलिसांची मोठी कारवाई. सातारा तालुक्यातील कास पठार परिसरातील पाली गावात सातारा तालुका पोलिसांनी एक अत्यंत धडाकेबाज कारवाई केली आहे. गव्हाच्या पिकात आंतरपीक म्हणून गांजाची छुप्या पद्धतीने लागवड केल्याचे या छाप्यात समोर आले असून पोलिसांनी सुमारे 50 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कास परिसरातील पाली गावाच्या शिवारात एका शेतात अंमली पदार्थाची लागवड झाल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी संबंधित शेतावर छापा टाकला असता पोलिसांना धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. सुमारे 30 गुंठे क्षेत्रातील गव्हाच्या पिकात अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने गांजाची झाडे लावण्यात आली होती. बाहेरून पाहणाऱ्याला केवळ गव्हाचे पीक दिसावे अशा बेताने गांजाची ही झाडे लपवण्यात आली होती. नामदेव लक्ष्मण माने, राहणार पाली, तालुका जिल्हा सातारा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत अंदाजे 50 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून संशयित आरोपीला वेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कास पठार या पर्यटन क्षेत्राच्या नजीकच हा प्रकार सुरू असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सातारा तालुका पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे अवैध अंमली पदार्थ विक्री आणि लागवड करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आधी या सातारा तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील गावात एक गोपनीय खबर होती आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना की तिथे गांजाची शेती आहे गव्हाच्या ऊसामध्ये, गव्हाच्या शेतात. तर त्याच्यामध्ये रेड केली असता तिथे नामदेव माने नावाचा जो शेतकरी आहे त्याचं सुमारे 30 गुंठ्याचं जे शेत होतं त्याच्यामध्ये गव्हाच्या शेतीमध्ये त्यांनी गांजा लावला होता. सुमारे 51 किलो, ज्याची किंमत 12,81,000 आहे असा गांजा हा तिथे मिळालेला आहे. शेतात लावलेला, सुकवलेला तो जप्त करण्यात आलेला आहे. नामदेव माने याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सातारा तालुका पोलीस हे करत आहेत.
कोरेगाव तालुक्यात घरफोडीचे सत्र कायम. त्रिपुटीतून तब्बल 2,63,000 रुपयांचा ऐवज लंपास. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह. कोरेगाव तालुक्यात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून त्रिपुटी तालुका कोरेगाव येथे अज्ञात चोरट्याने थेट घरफोडी करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल 2,63,400 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांची रात्रगस्त व सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे. दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी रात्री 12:30 ते सकाळी 7:30 या कालावधीत ही चोरी झाली. त्रिपुटी गावच्या हद्दीत राहणारे हॉटेल व्यावसायिक राहुल मोहन काटकर यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील उघड्या दरवाजातून अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. घरातील 2 लाकडी कपाटे व पत्र्याची पेटी फोडून त्यामधील मौल्यवान ऐवज चोरून नेण्यात आला. चोरीस गेलेल्या मालामध्ये सोन्याची 2 चौकोनी डिझाईनच्या अंगठ्या, 2 मणी, मंगळसूत्रे, एकूण 4 तोळे सोने तसेच रोख रक्कम याचा समावेश आहे. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घरात असतानाही कोणालाही संशय न येता चोरट्याने सफाईदारपणे चोरी केल्याचे हा प्रकार अधिक गंभीर मानला जात आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार ज्ञानदेव साबळे तपास करत आहेत. सतत वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे कोरेगाव तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या गस्त वाढवणे, संशयितांवर कडक नजर ठेवणे आणि चोरीच्या घटनांचा तातडीने छडा लावणे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा चोरट्यांचे मनोबल आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे सुरक्षितेची हमी दिली जात असताना दुसरीकडे अशा घटना घडत असल्याने पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन ठोस कारवाई करावी अशी अपेक्षा संतप्त नागरिक व्यक्त करत आहेत.